बुलेटिनच्या सुरुवातीला मन सुन्न करणारी एक बातमी बघूया। महावितरणच्या गलथान कारभारामुळे एका माऊलीच्या स्वप्नांची अक्षरशः राख रांगोळी झाली आहे। ही काही राज्यातली खरं तर पहिलीच घटना नाही, मात्र या माऊलीचा आक्रोश सरकारच्या कानापर्यंत पोहोचेल का? स्वप्नांची राख रांगोळी झालेल्या या माऊलीचा हा आक्रोश काळीज पिळवटून टाकतो, अस्वस्थ करतो। त्याचं कारणही तसंच आहे। हातातोंडाशी आलेला तिच्या चिल्या पिल्यांचा घास आज हिरावला गेलाय। तोडणीला आलेल्या 4 एकरावरील उसाला वणवा पेटावा तशी आग लागली आणि डोळ्यात देखत स्वप्नांची राख रांगोळी झाली। गाळायला आलेल्या उसाला जाळायला कारणीभूत ठरल्या महावितरणच्या लोंबकळणाऱ्या तारा। हे लाईटला तिथं पोलला ताण दिलेला नाही, त्यामुळे ताराचा झोळ झालेला आहे आणि त्याच्यामुळे ही मध्ये ठिलांगी पडून ऊस पेटला। तर हे कशाने नुकसान भरून निघणार? हे ह्याच्यातून पाक निघायला बाहेर आणि जळाला बी काही खाक झालाय ऊस जळून। मी एका धारूर तालुक्यातील आंबेवडगाव या गावात आहे ना, आपण पाठीमागं हा पाहतोय जळालेला ऊस आहे। त्यासाठी तोडणी आलेली, मात्र या ऊसाची आपण अवस्था पाहतोय। अक्षरशः या ऊसामधून जळाल्यामुळे त्यातून साखर बाहेर आलेल्याची देखील आपल्याला दिसते। विशेष म्हणजे महावितरणकडे वारंवार ज्या काही तुटलेल्या तारा आहेत, त्याचबरोबर जे पोल आहेत, त्या संदर्भात तक्रारी केल्या, मात्र महावितरणने याकडे दुर्लक्ष केलं। शेतकऱ्यांच्या शेतात वीज आणणाऱ्या तारा महावितरणच्या गलथान कारभारानं शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास बनल्यात। कुठे जागोजागी तुटलेल्या तारा, शेतात वाकलेले पोल, डीपी जळण्याचे अनेक प्रकार, 2 तारांमधलं घर्षण, तारा झाडाला लागणं, अशा अनेक कारणानं आज ऊसाचा कोळसा होतोय। विजेचं बिल भरलं नाही म्हणून वीज कापायला धावत येणारे महावितरणचे कर्मचारी मेंटेनन्ससाठी साधं कधी फिरकतही नाहीत। त्यांच्या दुर्लक्षानं आज ही दुरावस्था झाली आहे। जमिनीपासून 2 फुटाचं अंतर आहे हा फक्त। MSCBला वारंवार सांगून याच्याकडे MSCB दुर्लक्ष करत आहे। वारंवार तक्रारी करूनही कोणी दखल घेत नाही। जळालेल्या ऊसाचा पंचनामा करू या सरकारी छाप उत्तरापलीकडे शेतकऱ्यांच्या हाती काही पडतही नाही। राज्यात विजेच्या तारांमुळे गेल्या वर्षभरात हजारो हेक्टरवरचा ऊस जळून खाक झाला। एकट्या बीड जिल्ह्यात 500 पेक्षा जास्त घटना घडल्या। केजच्या एकट्या सौदाणा गावात 200 एकर ऊस जळून खाक झाला। परभणीत साधारण 200च्या आसपास घटना, उस्मानाबाद मध्ये 100च्या वर घटना घडल्या। राज्यभरात एकूण 3000च्या वर ऊस जळाल्याच्या घटना घडल्या। शेतकऱ्यांवरचं हे संकट आसमानी नाही, ते सरळ सरळ सुलतानी आहे। त्यामुळे राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांना हा सवाल आहे, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या ऊसाचा शेवटी असा कोळसा होणार असेल तर तुमची महावितरण वीज पुरवठा करणारी कंपनी आहे की शेतकऱ्यांचा ऊस जाळायचा कारखाना? ऊर्जा मंत्र्यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांना याचं उत्तर द्यायला हवं। सुरेश जाधव सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बीड। चांगला पाऊस, नैसर्गिक आपत्तीतही तग धरून राहणारं पीक आणि FRP नुसार हमीभाव मिळत असल्यानं राज्यात ऊसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे। राज्यातील 8 विभागात गतवर्षीच्या तुलनेत 89,496 हेक्टर ऊसाचं क्षेत्र वाढलंय। त्यामुळे यंदा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। रशिया आणि युक्रेन दरम्यानच्या युद्धाचा परिणाम खाद्यतेलावर होणार आहे। सूर्यफूल तेलाचा पुरवठा 25% घटणार असल्यामुळे खाद्यतेल आता महागणार आहे। त्यामुळे सरकारने
आता खाद्यतेल आणि तेलबियांच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याची साठवण मर्यादा 31 डिसेंबर 2022 पर्यंत वाढवलेली आहे। ही मर्यादा आजपासून म्हणजेच 1 एप्रिल पासून लागू होणार आहे। तर व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या दरात 250 रुपयांची वाढ झाल्यानं बजेट कोलमडलेलं आहे। आजपासून राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासही महागणार आहे। एकेरी टोल टॅक्स 65 रुपयांनी वाढवण्यात आलेला आहे। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं देशातल्या महामार्गांवरच्या टोलमध्ये वाढ केली आहे। वाढलेले हे दर आजपासून लागू झालेले आहेत। ही वाढ 10 ते 65 रुपयांपर्यंतची आहे। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वॅट कमी केल्यामुळे राज्यात शुक्रवारपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार आहे। मुंबई परिसरात सीएनजी प्रति किलो 6 रुपयांनी म्हणजेच 60 रुपये प्रति किलो स्वस्त होईल। पाईपद्वारे स्वयंपाक गॅस प्रति एससीएम 3.5 रुपये म्हणजेच 36 रुपयांनी स्वस्त होईल। पुन्हा हा एक नवीन भुर्दंड, एकतर टोल नाके एवढे आहेत की विचारू नका, आणि त्या प्रत्येक टोल नाक्यावर जर 65 रुपये वाढले तर मग महागाईची झळ किती सामान्य लोकांना चटके देते, आणि त्यावर केंद्र सरकार शांत बसून बघतंय। यापेक्षा आणखीन काय पाहिजे? मला असं वाटतं की जनतेनं खास करून त्यांची जी लक्ष आहेत आता मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र, लक्ष दिलं पाहिजे। पेट्रोल डिझेलचे दिवाळीपासून स्थिर असलेले दर 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर हळूहळू वाढू लागले। काही पैशांनी दररोजच्या होणाऱ्या दरवाढीमुळे आता हळूहळू सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा भार येऊ लागलाय। गेल्या 10 दिवसांपासून इंधनाच्या दरात सतत वाढ होतीये। हेच कारण पुढे करत उबरनं भाडेवाढ जाहीर केली आहे। उबरनं आपल्या भाडे दरांमध्ये 15% वाढ केलेली आहे। ही भाडेवाढ सध्या तरी मुंबईपुरती मर्यादित आहे। मात्र इंधनाचे दर जर असेच वाढत राहिले तर आणखी भाडेवाढ करण्याचं सुतोवाचही कंपनीनं दिलेलं आहे। प्रशासकीय हेल्मेट सक्तीचा प्रयोग पुणेकरांनी पुन्हा एकदा हाणून पाडलाय। हेल्मेट सक्तीवर पुणेकरांनी नाराजी व्यक्त करताच शासकीय कार्यालयांमधनं हेल्मेट वापरासाठी पहिल्या टप्प्यात आता प्रबोधन केलं जाणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी स्पष्ट केलंय। पण मुळात मुद्दा असा आहे की पुणेकर प्रत्येक वेळी या हेल्मेट सक्तीला विरोध करतात तरी का? पाहुयात याच संदर्भातला हा एक रिपोर्ट। पुण्यात आता नवा प्रयोग केला जातोय आणि तो आहे हेल्मेट सक्तीचा। आता याला प्रयोगच म्हणायला हवं, कारण कुठल्याही गोष्टीची सक्ती ही खरं तर पुणेकरांना दुखावणारी गोष्ट, आणि दुसरीकडे याच हेल्मेट सक्तीला पुणेकरांनी नेहमीप्रमाणे आता सुद्धा विरोधच केलाय। पण पुणेकरांच्या या विरोधाची कारणं नेमकी काय आहेत तीही बघूयात। ते कॅरी करणं अवघड होतं बऱ्याच ठिकाणी, आणि त्यांना असं वाटतं की कुठेतरी माइट बी प्रत्येक ठिकाणी कन्व्हिनियन्स नसतो। हेल्मेटनी मागच्या गाड्या दिसत नाही हां, मग प्रॉब्लेम येतो दिसायला, कळत नाही आपल्या मागं कोण आहे कोण नाही। समजा समोर राहिला आणि पलीकडे जर थोडंसं जायचं असेल गाडी घेऊन, तर त्या ठिकाणी समजा पोलिसांनी घेतलं तर हेल्मेट का नाही घातला, तर काही गोष्टी असतात की बाबा इथल्या इथे हेल्मेट काय करायचं आहे। प्रत्येक रस्त्यांना ठिगळं पडली, खड्डेमय रस्ते झालेले आहेत। आज रस्त्यावर आणि चेंबर खाली आहे। प्रत्येक चौकामध्ये सार्वजनिक वाहतुकीचा खेळखंडोबा झालेला आहे। महानगरपालिकेचं लक्ष नाही, जिल्हा प्रशासनाचं लक्ष नाही। अक्षरशः दररोज हजारो अपघात फक्त खड्डेयुक्त रस्ते असल्यामुळे होतात, हे जिल्हाधिकाऱ्यांना दिसत नाही। आज स्पीड ब्रेकरची अवस्था अशी आहे की प्रत्येक पुणेकरांचा मनका खिळखिळा झाला। पुणेकरांच्या या विरोधानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी तात्काळ खुलासा केला आणि हेल्मेट सक्ती करण्याआधी आम्ही पुणेकरांचं प्रबोधन करू असं त्यांनी म्हटलं। पहिल्या टप्प्यामध्ये आपण सक्ती करणार नाही आहोत, आपण लोकांचं प्रबोधन करणार आहोत। आपल्या सर्व एचओडींच्या माध्यमातून शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना विनंती करणार आहोत, त्यांना हेल्मेटचं महत्त्व पटवून देणार आहोत। गेल्या वर्षभरात हेल्मेट न घातलेल्या पुणेकरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला। सीसीटीव्हीच्या आधारे शेकडो पुणेकरांना घरपोच पावत्याही पाठवण्यात आल्या। मात्र लाखो रुपयांचा दंड अजूनही वसुली विनाच पडू नये।
प्रत्येक चौकामध्ये ट्रॅफिक पोलिसांचे 10-12 टोळकं जे फक्त वसुलीसाठी थांबलेलं असतं. यांना हेल्मेटचं घेणं देणं नसतं, यांना वसुलीचं कारण असतं. जिल्हाधिकाऱ्यांना करायचं असेल ना, ती जी टोळधाड चौकात उभी केलेली असती ती हटवावी. चांगल्या रस्त्यांची पुणेकरांची मागणी ही जरी रास्त असली तरी सध्याच्या रस्त्यांवरून गाडी चालवताना मात्र पुणेकरांनी स्वतःच्या काळजीपोटी तरी हेल्मेट घालणं आवश्यक आहे. नाहीतर हेकेखोरपणामुळे उद्या एखाद्याला जीव गमवावा लागला तर त्यालाही जबाबदार पुणेकरच असतील. चंद्रकांत पुंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. मुंबईमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप हा वाद काही थांबायची चिन्ह दिसत नाहीयेत. मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा या दोन्ही पक्षात जुंपल्याचं दिसतंय. मुंबई मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलेलं नसल्यानं आता ही वादाची ठिणगी पडलेली आहे. भाजप आणि शिवसेना सत्तेच्या काळात मेट्रोचं काम सुरू झालेलं होतं, पण दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिलेलं नसलं तरीही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मात्र या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं गेल्यानं आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटतंय. देवेंद्र फडणवीस साहेबांनीच सांगितलंय की हा विषय श्रेयवादाचा नाही, परंतु एक गोष्ट निर्विवाद त्या ठिकाणी मुंबईकर मान्य करतील की हा जो मेट्रो प्रकल्प आहे तो मार्गी लागला केवळ देवेंद्रजींची दुर्दम इच्छाशक्ती, पाठपुरावा, सगळ्या परवानग्या, आवश्यक तो पैसा केंद्राच्या माध्यमातून त्यांनी आणला. मोदी साहेबांनी खुले दिल त्याला सगळं पाठबळ दिलं, म्हणून हा अंतिम टप्प्यात आलाय. कारण आपण बघाल की 2.5 वर्षामध्ये मेट्रोसाठी राज्य शासनाने काय केलं आणि देवेंद्रजींच्या काळात काय झालं तर खरं चित्र लोकांसमोर येईल. तथापि शेवटी कुठलाही पक्ष असतो, सरकार लोकांना सेवा सुविधा देणं महत्वाचं. मुंबईमध्ये गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेट्रोच्या 2 लाईन्सचं उद्घाटन केलं जाणार आहे. मात्र त्यापूर्वी मुंबईमध्ये ठिकठिकाणी बॅनर आणि पोस्टर लावले गेलेत. या पोस्टर्सवर मेट्रोचं जाळं उभं करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले गेलेत. काम केलेलं आहे आणि लोकांनी पाहिलं आहे असंही या होर्डिंग्जवर लिहिलं गेलेलं आहे. त्यामुळे आता मेट्रोच्या उद्घाटनावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचं दिसतंय. मुंबईतल्या मेट्रोच्या 2 मार्गिकांचं उद्या उद्घाटन होतंय आणि या उद्घाटनावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला जोरदार टोला लगावलाय. मेट्रो पूर्ण झाल्याचं श्रेय जर घ्यायचं असेल तर मग कुलाब्याची मेट्रो रखडली याचं अपश्रेय सुद्धा घ्यावं लागेल असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावलेला आहे. आता आमची अपेक्षा अशीच आहे की सगळ्यात महत्त्वाची मेट्रो लाईन 3 जी आहे, जी कुलाब्यापासून तर सिप्सपर्यंत एक मेन फीडर 40 किलोमीटरची लाईन आहे, जिचं 80% काम पूर्ण झालं आहे. पण त्याला कार शेड न मिळाल्यामुळे पुढचे 4 वर्ष ती लाईन सुरू होऊ शकत नाही आणि जर आरेचं कार शेड केलं तर 9 महिन्यात ती लाईन सुरू होऊ शकते. ती लाईन तात्काळ सुरू करण्याचा प्रयत्न देखील सरकारने करावा. शिवसेना आणि राष्ट्रवादीतले मतभेद पुन्हा एकदा समोर आल्याचं दिसतंय. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर मुख्यमंत्री नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर आता महाविकास आघाडीमध्ये गृहकलह सुरू झाल्याची चर्चा आहे. मवियामध्ये नाराजी नाट्य सुरू असतानाच आता गृहमंत्रालयाच्या कारभारावर शिवसेना नाराज असल्याच्या चर्चा आहेत. शिवसेना नेत्यांनी भाजप नेत्यांच्या आर्थिक घोटाळ्यांसंदर्भात पुरावे देऊनही गृहमंत्र्यांकडून ठोस कारवाई केली जात नसल्याची तक्रार शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांकडे दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसंच पुरावे देऊनही कारवाई होणार नसेल तर गृहमंत्रीपद शिवसेनेकडे सोपवा अशी मागणीही शिवसेनेनं केल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय. त्यानंतर भाजपनं यावरून पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. हे खरं आहे की राष्ट्रवादीकडूनही कधी कधी खाजगी चर्चा केली जाते की आम्हाला मुख्यमंत्रीपद हवं आहे. कदाचित वाईस वर्षा अदलाबदल होत असेल तर मला माहिती नाही, कारण तो त्या 2 पक्षाचा निर्णय आहे. पण ज्या पद्धतीने ही मागणी केली जात आहे की आम्हाला गृहमंत्रीपद हे भाजपवर सूड गोवण्यासाठी पाहिजे आहे, जनतेची सेवा करण्यासाठी नको, राज्याच्या कायदा सुव्यवस्थेचं संरक्षण करण्याकरता नको,
तर आम्हाला तर सूड घ्यायचा आहे. या सूड घेण्याच्या भावनेतून राज्याचा एक राजकीय पक्ष इतक्या स्पष्टपणे भाषा करत असेल तर ही आश्चर्यजनक आहे. दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाकडून गृहमंत्र्यांच्या कामकाजावर नाराज नसल्याचा खुलासा करण्यात आलाय. गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा बातम्या काही प्रसार माध्यमांवर येत आहेत. या बातम्यांचं खंडन करतो. अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास करणाऱ्या असून माझ्या सहकार्यांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते उत्तम काम करत आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र. शिवसेनेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात चर्चा झाली. वर्षावर दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 1.25 तास चर्चा झाली. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही मुख्यमंत्री नाराज नसल्याचं सांगत नाराजीच्या बातम्यांचं खंडन केलं. आता मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतलेला आहे की आता कोविडच्या संदर्भातले जे काही निर्बंध आहेत ते हटवण्यात येत आहेत. परंतु मास्क लावणं किंवा सॅनिटायझर वगैरे वापरणं या ज्या काही मिनिमम प्रिकॉशन्स घ्यायच्यात त्या घेतल्या पाहिजेत अशा प्रकारची एक सूचना आहे. सगळ्यांनी त्याचं पालन करावं अशी अपेक्षा आहे. ऐच्छिक जरी असला तरी प्रत्येकाच्या प्रकृतीच्या दृष्टिकोनातून सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून ते लावणं उचित होईल. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही गृहमंत्री पदाबाबतच्या बातम्या या अफवा असल्याचं म्हटलंय. विरोधी पक्षाकडून या अफवा पसरवल्या जात असल्याचं सांगत आम्हाला कोणतं पद हवं ते आम्ही बघू. भाजप नेत्यांनी यात नाक खुपसू नये असा टोला लगावलाय. भाजपचे जे नेते आहेत प्रमुख सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनामध्ये नाक खुपसाचं काय कारण आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्रीपद पाहिजे हे तुम्ही कोण ठरवणार? आम्ही सांगतो का तुमच्याकडे कोणाला विरोधी पक्षनेतेपद पाहिजे, कोणाला अजून काय हवं आहे? नाही ना. मग याला गृहमंत्रीपद हवं आहे, त्यांना अमुक हवं, हे तुमचं काम नाही आहे. हे आम्ही तिघे बसून पाहू. पण हे या फुसुकल्या सोडण्याचं काम जे भारतीय जनता पक्षाकडनं सुरू आहे त्याच्यामुळे वातावरण त्यांना वाटत असेल की कलुषित होईल 3 पक्षात. असं काही होणार नाही आहे. काही दिवसांपासून शिवसेनेचे नेते उघडपणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस विरोधात बोलू लागलेत. केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणांचा वापर करून राज्य सरकारला त्रास देत असेल तर राज्य सरकारच्याही हातात यंत्रणा आहेत. विरोधी पक्ष भाजपला आता जशास तसं उत्तर देणं गरजेचं आहे अशा भावना शिवसेनेकडून वेळोवेळी व्यक्त होत आहेत. त्यामुळे याच नाराजीनं पुढे गृहमंत्रीपद मिळवण्यापर्यंत मागणी केल्याची ही शक्यता नाकारता येत नाही. आता मुख्यमंत्री कितीही नाही म्हणत असले तरी शिवसेनेचे काही नेते नक्कीच नाराज आहेत हे नाकारता येणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता यानंतरची बातमी आहे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये होऊ घातलेल्या फेरबदलाची. राज्य काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल होऊ शकतात असे संकेत आहेत. राज्याचे सहप्रभारी BM संदीप यांना कार्यमुक्त करण्यात आलेलं असून काँग्रेसचे प्रभारी HK पाटील यांच्यावर टांगती तलवार आहे. G23 गटाच्या दबावानंतर 5 ते 6 प्रभारी बदलले गेलेत. राज्याचे प्रभारी पाटील यांच्याबद्दलही अनेक तक्रारी करण्यात आलेल्या होत्या. काँग्रेसमध्ये कोणताही आमदार नाराज नसल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय. पक्षश्रेष्ठींना ते भेटले म्हणजे आमदार नाराज आहेत ही चर्चा बिनबुडाची असल्याचं नाना पटोले यांचं म्हणणं आहे. आमच्या आमदारांची मंत्र्यावर कुठलीही नाराजी नाही. आमचे मंत्री पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस अजून बळकटीने पुढे कशी येईल त्याच्यावरची चर्चा करायला हायकमांडमध्ये चाललेली आहे. कुठल्याही मंत्र्यांची तक्रार करायला नाही चालली. दरम्यान या महत्त्वाच्या मुद्द्यावर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पाहूया. आपले काँग्रेस पक्षाचे जे आमदार जाणार आहे साहजिकपणे त्यांना वाटतं की आपल्या नेतृत्वाला भेटावं आणि म्हणून त्यांनी आदरणीय सोनीजींना पत्र दिले की आमची भेटण्याची इच्छा ही वेळ द्यावी. हे पत्र दिलं. ही बातमी बाहेर गेल्यानंतर कुठून हा उद्योग सुरू झाला हे मला माहीत नाही. मी 100% सांगतो की कोणाचीही काही नाराजी नाही, कोणत्याच प्रकारची नाराजी नाही. महाविकास आघाडी करता नाही किंवा आमच्या नेतृत्वांमध्ये कोणाची नाराजी नाही. ते भेटण्याकरता जात आहेत ही साहजिक गोष्ट आहे. तिथे गेल्यानंतर भेटावं हे वाटणं ही साहजिक गोष्ट आहे. त्याचा मात्र
कुठेतरी अशा पद्धतीनं विपर्यास हा झालेला दिसतो. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या ॲडव्होकेट सतीश उके यांना 6 एप्रिलपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. उकेंवरील कारवाईवरनं पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराचे आरोप सुरू झाल्यानं आता राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. नागपूरचे वकील सतीश उके यांच्या घरावर गुरुवारी ईडीच्या पथकानं छापेमारी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. जमीन गैरव्यवहार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. ॲडव्होकेट सतीश उके यांची कारकीर्द पाहता ते या ना त्या कारणानं भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या विरोधात लढत असल्याचं दिसतंय. ॲडव्होकेट सतीश उकेंनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांविरोधात याचिका दाखल केली होती. केवळ फडणवीसच नाही तर नितीन गडकरींविरोधातही उकेंकडून याचिका दाखल करण्यात आली होती. तसंच भाजपचे नेते आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधातल्या केसमध्येही तेच वकील आहेत. न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरणातही सतीश उके यांनी जज लोयांवर दबाव असल्याचा दावा केला होता. उके यांनी फोन टॅपिंग प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या बाजूने देखील केस लढवली होती. भाजपच्या दिग्गज नेत्यांविरोधात याचिका दाखल करणारे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे वकील असल्यानं उकेंवरील कारवाईवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. उकेंवरील कारवाई ही षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय. मुंबईची ईडी येऊन इथल्या ईडीला साधं माहिती न देणं, इथल्या पोलिसाला साधं माहिती न देणं, केंद्रीय पोलीस दल आणणं, याचा अर्थ एक मोठं षडयंत्र त्या ठिकाणी झालेलं आहे. हेही लपवता येणार नाही. उकेच्या वडिलांनी जो आरोप केलेला आहे त्याच्यावर चौकशीचा भाग आहे. देवेंद्र फडणवीसांनी मात्र नाना पटोलेंचे आरोप फेटाळून लावलेत. सतीश उके यांच्यावर मूळ कारवाई नागपूर पोलिसांनी केली असून त्यावर ईडीनं कारवाई केल्याचं फडणवीसांचं म्हणणं आहे. एका जमिनीच्या प्रकरणामध्ये या नागपूरच्या पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध एक गुन्हा दाखल केला होता. ज्या गुन्ह्यामध्ये ईडीला तक्रार झाली आणि त्या गुन्ह्यामध्ये ईडीने त्यांच्यावर कारवाई केली आहे. पण मूळ तक्रार आणि मूळ कारवाई जी आहे ती महाराष्ट्र पोलिसांची आहे, नागपूर पोलिसांची आहे. त्याच्यावर आधारितच ईडीने कारवाई केली आहे. 2005 पासनं खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला कल्पना आहे की वेगवेगळ्या प्रकारचे FIR आहेत. आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या जजेसची कंप्लेंट खोटी केल्याबद्दल त्यांच्या विरुद्ध कंटेम्प्ट ऑफ कोर्ट मुंबई उच्च न्यायालयात झाला. त्यांनी त्यांना शिक्षा दिली. सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ती शिक्षा का वाढवण्यात येऊ नये अशा प्रकारचा निर्णय दिला आणि आता सर्वोच्च न्यायालयामध्ये ते प्रलंबित आहे. त्यामुळे त्यांना जजेसची खोटी कंप्लेंट करण्याच्या संदर्भात देखील शिक्षा झालेली आहे. दुसरीकडे सतीश उके यांच्यावर कारवाई करताना ईडी फेअर अँड ट्रायल फॉलो करत नसल्याचा आरोप उकेंचे वकील ॲडव्होकेट रवी जाधव यांनी केलाय. दोघांनाही घेऊन आलेले आहेत. माननीय कोर्टामध्ये या सर्व बाबी मांडल्या जातील. ईडी हे स्वतःचं प्रोसिजर फॉलो करत आहे. कार्टे ब्लांच जे आपण म्हणतो द ओन प्रोसिजर, कायद्याच्या वर कोणीही नसून कुठली ईडी असेल, कुठलीही संघटना नॅशनल लेवलची असेल किंवा स्टेटची, त्यांनी ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, फेअर ट्रायल हे फॉलो केलं पाहिजे आणि ते दिसत नाही आहे. 30-40 मिनिट मला बाहेर थांबायला लावलं गेलं. नंतर सांगितलं गेलं की आम्ही तुम्हाला अलाव करत नाही आहे. लेट सी ऑनरेबल, न्यायालयासमोर आम्ही हे सर्व मांडू आणि न्यायालय यावर योग्य ते निर्णय करतील. एकंदरीतच ॲडव्होकेट सतीश उके यांच्यावरील कारवाईनंतर पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराचे आरोप होत आहेत. दुसरीकडे भाजप नेते मात्र कायदेशीर कारवाई होत असल्याचं सांगतायत. त्यामुळे ॲडव्होकेट सतीश उकेंच्या ईडी कारवाईत पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा दिवसभराच्या बातम्या. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेली 2 वर्ष राज्यावर कोरोनाचं भीषण संकट होतं आणि या संकटसमयी सगळ्याच सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधनं लादली गेली होती. मात्र आता कोरोनाची लाट ओसरतीये. राज्य सरकारनं सगळे निर्बंध हटवलेले आहेत. गुढीपाडव्याला मनसेचा पाडवा मेळावा पार पडणार आहे. तब्बल 2 वर्षांनंतर मनसेचा गुढीपाडवा मेळावा मुंबईच्या शिवाजी पार्कवर पार पडणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यावेळेला मनसैनिकांना संबोधित करतील. याच मेळाव्यात राज ठाकरे शिवतीर्थावर खास पिक्चर दाखवणार असल्याची चर्चा रंगली आहे.
तर दुसरीकडे राज ठाकरे त्यांचा अयोध्या दौरा घोषित करण्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तब्बल 2 वर्षानंतर मनसेचा मेळावा छत्रपती शिवाजी पार्कवर पार पडणार आहे. मनसेकडून या मेळाव्याची जय्यत तयारी केली जाते. मेळाव्याच्या आधी अमित ठाकरेंनी क्रिकेट खेळण्याचाही आनंद लुटला. अमित ठाकरेंनी मेळाव्याच्या तयारीच्या आधी छत्रपती शिवाजी पार्कमध्ये जोरदार बॅटिंग केली. अमित ठाकरे यांची बॅटिंग आणि राज ठाकरेंची राजकीय बॅटिंग याची चर्चा सध्या शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर रंगलेली आहे. पुण्यामध्ये गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला महिलांनी बाईक रॅली काढली. पुणे लोकमतच्या वतीनं ही रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकरही सहभागी झाली होती. पारंपरिक वेशभूषेत शेकडो महिला या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. सरकारनं निर्बंध उठवल्यानं 2 वर्षानंतर महिलांनी एकत्र येत आनंद साजरा केला. मला खरंच भरून आलाय आज. खूप दिवसांनी नॉर्मल आहे सगळं असं वाटतंय, खूप वर्षांनी रादर. जरीही मास्कवरची बंदी हटवली असली तरी मी सगळ्यांना विनंती करेल की जे निर्बंध आपण पाळायचो त्याचं कुठेतरी भान राहू दे, कारण अजूनही अनप्रेडिक्टेबिलिटी संपलेली नाहीये. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, सेफ राहा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि या नवीन वर्षात नवीन उत्साहाने, नवीन जोमानी आणि नवीन प्लॅन्सनी काम करूया, कामाला लागूया. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांचा ताबा आता सीबीआयला देण्यात आलेला आहे. ईडीच्या तपासानंतर आता भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पुढील चौकशीसाठी सीबीआयला अनिल देशमुख, सचिन वाझे, संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे या चौघांचा ताबा हवा होता. त्यानुसार तळोजा कारागृहातनं अनिल देशमुख, सचिन वाझे, संजीव पलांडे आणि कुंदन शिंदेचा दिल्ली पोलीस ताबा घेत आहेत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटाबाबत मोठी बातमी समोर आलेली आहे. याबाबत राष्ट्रीय तपास संस्थेला धमकी देणारा ईमेल मिळाला आहे. या ईमेलमध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीकडे 20 किलो RDX असल्याचा दावाही करण्यात आलाय. यापूर्वीही अनेकदा मोदींना मारण्याची योजना असल्याच्या बातम्या समोर आलेल्या आहेत. सुरक्षा यंत्रणा अलर्ट असल्यानं हा डाव उधळला गेला. हाती आलेल्या बातमीनुसार NIAच्या मुंबई शाखेला मोदींच्या हत्येचा कट असल्याचं पत्र मिळालेलं होतं. या धमकीवजा मेलमध्ये 20 किलो RDXद्वारे मोदींना मारणार असल्याचं धक्कादायक भाष्य केलं गेलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातनं त्यांनी देशातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळेला त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरही दिली. तुम्ही ऑनलाईन अभ्यास करता की रील्स पाहता असा प्रश्नही त्यांनी विद्यार्थ्यांना विचारला. मन जर एखाद्या विषयाशी जोडलेलं असेल तर शिक्षणाचं माध्यम ऑनलाईन किंवा ऑफलाईन असलं तरी त्याचा फारसा फरक पडत नाही असंही मोदी म्हणाले. तुम्ही ऑनलाईन अभ्यास करता की रील्स पाहता असा प्रश्नही त्यांनी विद्यार्थ्यांना विचारला. भूमि, जल, अग्नि, गगन और वायु के रूप में पंच. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्राच्या प्रदर्शनाला भेट दिली. यावेळेला अकोल्यातील जवाहरलाल नेहरू विद्यालयातील गायत्री लांडे या विद्यार्थिनीशी मोदींनी संवादही साधला. या विद्यालयातल्या 4 मुली परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. अकोल्यातल्या या विद्यार्थिनींशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुझ्या जवळ आले, तुझ्याजवळ उभे राहिले, त्यांनी काय तुला विचारलं? सर, म्हणजे त्यांनी आधी तर नमस्कार केला. आपल्या हिंदू संस्कृती, आपली जी परंपरा आहे त्याच्यामुळे तर मला खूप जास्त ते एकदम खूप बरं वाटलं की त्यांनी स्वतःहून एक पंतप्रधान असतानाही त्यांनी येऊन आपल्याकडे येऊन त्यांनी मला नमस्कार प्रणाम वगैरे केला. मी पण त्यांना याच्यामध्ये केलं, म्हणजे मी पण त्यांना परत प्रणाम केला. त्यानंतर मी माझं जे चित्र आहे, पहिले तर मी माझं आपलं इंट्रोडक्शन दिलं आणि त्यानंतर माझ्या चित्राला एक्सप्लेन केलं, त्याचं स्पष्टीकरण दिलं. एक पंतप्रधान देखील मराठी बोलतात, तू काही मराठी बोलली त्याच्यासोबत? नाही सर, नाही बोलली, मराठी नाही बोलली. पण जेव्हा तू त्यांना भेटली तेव्हा तुला काय वाटत होतं? सर, मला खूप जास्त म्हणजे मी नर्वसनेस वाटत होता, सोबत एक्साइटमेंटही होतं की आपण भेटणार आहोत त्यांना. मग भेटल्यावर नंतर खूप बरं वाटलं आणि खूप खुश आहे मी की आज मी पंतप्रधानांना भेटले. तुम्ही देखील त्यावेळेस सोबत होतात, तुमची काय चर्चा झाली?
आम्ही आतमध्ये बसून गायत्रीला बघत होतो. तिने किती छान प्रकारे मोदीजींना या पेंटिंग बद्दल सांगितलं, तर चांगलं वाटलं. चांगलं वाटलं. तुम्ही हे जे चित्र ते तयार केले हे कसे तयार केले? आमच्या शाळेत वर्कशॉप झालं होतं 20 दिवसांचं. त्यात 5 दिवस एक आर्टिस्ट आले होते. त्यांनी पेंटिंग म्हणजे त्यांना पेंटिंग शिकवायची होती. तुम्ही शिकून हे तयार केलेले आहेत. खास करून 75 वर्ष भारताच्या त्या निमित्ताने ही कला प्रदर्शनी इथे लागली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यात, खास करून विदर्भातल्या एका जिल्ह्यातील मुली इथे येतात, प्रदर्शनीत सहभागी होतात आणि आपल्या शाळेबद्दलही आणि सोबतच एक अभिमान बाळगतात की त्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा करतात आणि अभिमान असतो त्यांना की या निमित्ताने आमची पंतप्रधानांसोबत देखील भेट झालेली आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट चिंतनसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा दिवसभराच्या बातम्या. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कॉलेजची फी भरली नाही म्हणून पेपर हिसकावल्यानं यवतमाळमधल्या एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे. विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी कॉलेज प्रशासनावर तसा आरोपही केलाय. आत्महत्या करणारा विद्यार्थी यवतमाळ जिल्ह्यातला रहिवासी होता. अनिकेत निरगुडवार असं या विद्यार्थ्याचं नाव होतं. तो अमरावतीतल्या वसुधा देशमुख कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी विद्यालयात शिकत होता. तो B.Techच्या 3ऱ्या वर्षाला शिकत होता. विद्यार्थ्याच्या वडिलांनी महाविद्यालयाच्या विरोधात बडनेरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. काल त्यांचा पेपर होता. पेपर हिसकून घेतला आणि त्याला पैसे मागितला. तो आजच्याच पैसे दे म्हणून. तो माझ्याकडे आज पैसे नाही म्हणे, मला तारीख द्या म्हणे. आमची मागणी म्हणजे एकच आहे का बा याला काही हे झालं पाहिजे. माझा मुलगा असाच गेला, दुसऱ्या मुलासाठी नाही झालं पाहिजे असंच. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. नमस्कार.